गाड ख्रिस्तात माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला सलाम. मला माहिती आहे तुम्ही बिजी आहात, म्हणून तुमच्यासाठी एक बिजी वचन आणि बिजी प्रार्थना मी करणार आहे. आणि बघू वचन आपल्यासाठी काय सांगते. एशिया याचं 59वा अध्याय आणि 2रं वचन. तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव यांच्यामध्ये आडभीतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. या वचनात असं सांगितलं का आपल्या अपराधामुळं पापामुळं आपण आज गरीब, बिमार आणि जे काही आपल्या जीवनात आज परेशानी आहे. मला माहीत नाही तुमच्या जीवनात काय परेशानी आहे, पण ते तुमच्या अपराधामुळं पापामुळं आहे. तुम्हाला कामधंदे नसतील, तुम्ही बिमार असतान, उदाऱ्यामध्ये असतान, तर ते फक्त तुमच्या अपराधामुळं पापामुळं आहे. कारण अपराध आणि पाप आपल्याला देवापासून दूर नेते. कारण पाप येशूला आवडत नाही. जर तुम्ही पाप सोडलं तर येशू तुमच्या जीवनात येईल, आणि येशू तुमच्या जीवनात आलं तर आरोग्य आणि बरकत तुमच्या पाठीमागे येईल. आशा करतो हे छोटंसं वचन तुम्हाला समजलं असेल. अब्राहम आणि इसाक याकूब नीलीच्या नाल्याशी जेवण देवा यांना समजू दे का पाप तुला आवडत नाही, म्हणून याने पाप सोडून द्यावं. यांनी ज्यावेळेस पाप सोडतील त्यावेळेस प्रभू येशू तू त्यांच्या जीवनात येशील, आणि तू त्यांच्या जीवनात आला तर ऑटोमॅटिक कामधंदा येईल आणि बरकत प्रभू त्यांना देतात. प्रभू येशूच्या नावामध्ये हे वचन त्यांना समजण्यासाठी ज्ञान बुद्धी देते. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणतो आहे. आमेन. Baba and God bless you more much.